स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH 1999च्या घटनेत मुख्य नेत्याचा उल्लेखच नाही. शिंदे स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरही सिब्बल यांचा आक्षेप. शिंदेंच्या शिवसेनेनुसार 2018ची घटना असंवैधानिक, तर त्यांनी घेतलेल्या पदाचा लाभ संविधानिक कसा? पक्ष घटना संवैधानिक की असंवैधानिक हे आयोग ठरवू शकत नाही. ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली. आता शिवसेनेला न्याय मिळेल, खासदार संजय राऊतांना विश्वास. तर कोर्टावर टीका करणं हा ठाकरे पक्षाचा उद्योग. नरेश म्हस्केंचा पलटवार. गडचिरोलीत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्याचे दिले आदेश. गडचिरोलीतील सर्पदंश मृत्यू प्रकरणावरून राऊतांचा सरकारवर प्रहार. आश्रमशाळांना येणारा निधी जातो कुठे? आदिवासी विकास मंत्र्यांनी मृत्यूची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी. गडचिरोलीतील 3 मृत्यू अपघात नसून प्रशासकीय खून. सर्पदंश मृत्यूवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल. जबाबदार लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. आदित्य ठाकरेंकडून मुंबई महापालिकेच्या शाळांची पाहणी. धारावी ट्रान्झिस्ट कॅम्पमधील शाळेची पाहणी. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा. तिरंग्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. या तिरंग्याचा मान खाली होऊ देणार नाही. पुण्यातील तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांचा एल्गार. देशासाठी कोणतंही बलिदान न देणाऱ्यांना तिरंग्याचा पुळका येणं ही चांगली गोष्ट. तिरंगा यात्रेवरून हर्षवर्धन सपकाळांचे भाजपवर टीकास्त्र. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांची बदली. नरेंद्र पाटील यांच्या मागणीला यश. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला. उद्धव ठाकरे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि 2018च्या पक्ष घटनेवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. 2018ची घटना अवैध असेल तर त्याच घटनेचा आधार घेत एकनाथ शिंदे यांची निवड वैध कशी, असा सवाल सिब्बल यांनी केला. दुसरीकडे सुनावणीनंतर दोन्ही शिवसेनेकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संजय राऊत यांनी न्याय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला, तर नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर कोर्टाच्या विरोधात बोलण्याचा आरोप केलाय. पाहूयात आज कोर्टात नेमकं काय घडलं. कधी काळी एकच भगवा होता, एकच नाव होतं आणि एकच धनुष्यबाण होता. आता याच नावावर, याच चिन्हावर आणि पक्षाच्या अस्तित्वावर सुप्रीम कोर्टात कायदेशीर लढाई सुरू आहे. आज पुन्हा या लढाईत कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडली आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सवालांची सरबत्ती केली. 2018ची पक्ष घटना अवैध असेल तर शिंदेंची निवड वैध कशी, हा सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य सवाल होता. 2018मध्ये शिवसेनेच्या घटनेत बदल झाले. ही घटना लोकशाही विरोधी असल्याचं निवडणूक आयोगानं मांडलं. मात्र याच घटनेचा लाभ घेऊन एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड झाली. मग एकच प्रश्न उभा राहतो, घटना अवैध असेल तर त्यातून मिळालेला लाभ वैध कसा? याच मुद्द्यावर सिब्बल यांनी कोर्टात लक्ष वेधलं. 1999च्या पक्ष घटनेत मुख्य नेतेपदाचा उल्लेख नाही, मग एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी निवड कशी झाली, हा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक घेणं, यातून पक्षात फूट पडू शकत नाही. 21 जूनचं पत्र केवळ विधिमंडळ गटाशी संबंधित. 3 पत्रांमुळे पक्षात फूट पडते. जर हाच तर्क असेल तर अधिकार क्षेत्र गृहीत धरू शकत नाही. कलम 15 अंतर्गत अधिकार क्षेत्र तेव्हाच येतं जेव्हा पक्षात फूट पडते आणि 2 प्रतिस्पर्धी गट निर्माण होतात. सिम्बॉल्स ऑर्डरमध्ये विधिमंडळ पक्षाचा उल्लेख नाही. मूळ राजकीय पक्षातच फूट पडली पाहिजे. पक्षात विरोधी गटाचा उदय होणं, याचा अर्थ राजकीय पक्षात विरोधी गट निर्माण झाला असा लावता येणार नाही. त्यात विधिमंडळ गटातील फुटीला पक्षातील फूट म्हणून मान्यता देण्यात आली होती. 2018मध्ये सुधारित केलेली शिवसेना घटना ही लोकशाही विरोधी असेल तर त्यातून शिंदेंनी पदाचा लाभ घेतला. निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या घटनेच्या लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी स्वरूपावर निर्णय देऊ शकत नाही. सरन्यायाधीशांनी काय म्हटलं, तर हा एक अतिशय वादग्रस्त आणि चर्चेचा विषय. सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता हे खूप व्यापक शब्द आहे. अभिव्यक्ती लवचिक असते, यात सामील राहा. मग न्यायमूर्ती
तुम्ही आधीच एक मान्यताप्राप्त पक्ष होता. नोंदणी रद्द करण्याची नोटीस दिल्याशिवाय मार्गदर्शक तत्व तुम्हाला लागू केली जाऊ शकत नव्हती. सिब्बल: होय, आम्ही पदाधिकाऱ्यांची नावं दिली होती. कलम 29 मध्ये कुठं म्हटलंय की मला सुधारित घटना द्यावी लागेल? न्यायमूर्ती: पण सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता या खूप व्यापक संज्ञा आहेत. कपिल सिब्बल: मी सहमत आहे. मी फक्त एक मुद्दा निदर्शनास आणतोय. न्यायमूर्ती: ही संज्ञा बरीच लवचिक सुद्धा आहे. वकील: मी सहमत आहे, पण तुम्ही निरंकुश आहात आणि म्हणून तुमच्याकडे असं संविधान असू शकत नाही असं म्हणणं ही एक वेगळी बाब आहे. न्यायमूर्ती: जेव्हा आपण नैतिकतेबद्दल बोलतो तेव्हा ती घटनात्मक नैतिकता आहे का, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. एखादी व्यक्ती सद्भावनेनं निरंकुश असू शकते. सिब्बल: निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्व पक्षाच्या नोंदणीसाठी होती. 2010 पूर्वी नोंदणी झालेल्या पक्षांना या मार्गदर्शक तत्वांनुसार अर्ज करण्याची आवश्यकता नव्हती. कोर्टात कायदेशीर युक्तिवाद सुरू असतानाच कोर्टाबाहेर राजकीय आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्याय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला, तर कोर्टात गैरहजर राहायचा आणि त्यानंतर कोर्टावर टीका करायची असा उद्योग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे, असा आरोप नरेश मस्केंनी केला. निवडणूक आयोगाच्या निकालाची पिसं काढणं म्हणतात, तशी पिसं काढलेली आहेत. निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप ही कशी चुकली आहे आणि पक्षपाती आहे, संविधानाची कशी गूज राखली गेली नाही, या संदर्भातलं जे विवेचन आज जे कपिल सिब्बल यांनी केलं ते ऐतिहासिक आहे आणि भविष्यात जे निकाल लागतील त्यांच्यासाठी ते एक माइलस्टोन, एक मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असेल. आणि आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास आज वाटतो आहे. कोर्टावरती विश्वास आहे 100%. पण अनेकदा तुम्ही कोर्टाच्या बाहेर अविश्वासी दाखवलेला आहे. हो, पण कोर्ट म्हणजे एक कोर्ट नाही ना, कोर्ट ही व्याप्ती फार मोठी आहे ना. कोर्ट में हाजिर नहीं रहने का और बाद में कोर्ट के खिलाफ बातें करने का यही उद्योग यूबीटी का है. लोगों की सहानुभूति लेने के लिए इसी तरह के प्रयास चलते हैं. ठाकरेंच्या मानसिकतेला जनता कंटाळी असल्याची टीका मस्केंनी केली आहे. की जे बाळासाहेबांचं चिन्ह होतं, शिवसेनेचं चिन्ह होतं धनुष्यबाण, यांची मागणी काय पाहिजे की एकनाथ शिंदेंना द्या नाहीतर आम्हाला द्या. परंतु आज ते मागणी काय करतायत, ते चिन्ह गोठवा, तो गोठवा, म्हणजे स्वतःकडे मागत नाही आहेत. म्हणजे बाळासाहेबांचं जे चिन्ह आहे हे गोठवण्याची यांची मानसिकता आहे. या मानसिकतेला खरोखर लोक कंटाळलेली आहेत. म्हणजे कोर्टात कायद्याची लढाई आणि कोर्टाबाहेर राजकीय आरोपांची लढाई. शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या घटनेपासून निवडणूक आयोगाच्या अधिकारापर्यंत प्रत्येक मुद्दा आता न्यायालयीन कसोटीवर. एका बाजूला घटनेच्या वैधतेचा सवाल आहे, दुसऱ्या बाजूला पक्षातील फूट आणि विधिमंडळ गटाच्या भूमिकेचा प्रश्न. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाची ओळख. एकेकाळी या चिन्हाभोवती शिवसेनेची राजकीय ओळख उभी राहील, आज त्याच चिन्हाभोवती कायद्याचा पेच उभा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. गडचिरोलीत आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह संपल्यानंतर 6 विद्यार्थिनी साखर झोपेत होत्या. पहाटे 2:30च्या सुमारास त्यांना मण्यार सापानं दंश केला. यातील 3घींचा मृत्यू झाला, तर इतर 3घींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आश्रमशाळेतील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाहणीत अनेक त्रुटी आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. नेमकं काय घडलं पाहूयात. दिवसभर आदिवासी दिनाचा उत्साह आणि रात्री मात्र काळानं घात केला. 6ही मुली साखर झोपेत होत्या. पहाटे 2:30च्या सुमारास मृत्यू त्यांच्या उशाशी आला. मण्यार सापानं 6 विद्यार्थिनींना दंश केला. यातील 3 मुलींनी जीव गमावला, तर 3 मुली अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपातलाई आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आश्रमशाळेला भेट दिली. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या होत्या. पलंगाची व्यवस्था नव्हती. वसतिगृहात आवश्यक सोयी सुविधांची कमतरता आहे. आणि ज्या ठिकाणी मुली झोपल्या होत्या त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडांचा साठा होता. खिडकीजवळ विटा सुद्धा रचून ठेवण्यात आल्या होत्या आणि याच परिसरातून साप आत आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तो इंडियन क्रेट नावाचा स्नेक होता, ज्याला मण्यार म्हणतो. तो जेव्हा चावतो तेव्हा फक्त जणू काही मुंगी चावलेली अशा पद्धतीचा फक्त पेन होतो. त्यामुळे जेव्हा सर्पाने त्या पहिल्या मुलीला दंश केलं
नंतर दुसरीला केलं, तिसरीला केलं, चौथीला केलं, पाचवीला केलं, तोपर्यंत कोणाला कळलंच नाही, कारण की जणू काही डास चावलेला अशा पद्धतीचं त्याच्यातून फील होतो. नंतर एक मुलीला तिची वारंवार तिला चावत असल्यामुळे तिची झोप उघडली आणि ती जोराने जेव्हा ओरडली तेव्हा सर्व विद्यार्थी जागे झाले. सर्पदंश झाल्यानंतर सुरुवातीला साप चावल्याचं लक्षातच आलं नाही. मण्यारच्या विषाचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो, स्नायूच्या हालचालींवर परिणाम होतो आणि गंभीर परिस्थितीत श्वसनक्रिया बंद पडू शकते. मण्यारचे विषदंत तुलनेनं लहान असतात, त्यामुळे दंश झाल्याचं अनेकदा लगेच लक्षात येत नाही. घटनेनंतर आदिवासी विकास विभागानं आश्रमशाळेची पाहणी केली. पाहणीत अनेक त्रुटी आढळल्याची माहिती अप्पर आयुक्त आयुषी सिंग यांनी दिली आहे. घटनेच्या दिवशी अनेक कर्मचारी मुख्यालयी नव्हते, काही कर्मचारी गैरहजर असल्याचं समोर आलं. याच प्रकरणी कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. शाळेतील लाकडांच्या साठ्यामुळे सापांचा धोका निर्माण झाल्याचं सांगण्यात आलंय. शाळेत भेट दिल्यानंतर असं आढळून आला की मुलींच्या जे वसतिगृह आहे त्याच्या बाजूने काही प्रमाणात त्यांनी स्वयंपाकसाठी लाकूड साठवून जे ठेवलेलं होतं त्याच्यातूनच ह्या सापचा धोका निर्माण झाला मुलींना. शाळेत जे आहे ते काही प्रमाणात स्वच्छतेची पण अडचण होती आणि जेव्हा ही घटना रात्री 1:30-2च्या सुमारे घडली तेव्हा काही प्रमाणात लोक मुख्यालयामधून अनुपस्थित होते. या घटनेनंतर सरकारनेही आश्रमशाळांच्या कारभाराची गंभीर दखल घेतली आहे. केवळ पाहणी नको तर सर्वकष तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. गडचिरोलीतील संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमचा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत सरकारनं दिले. ज्या संस्थेच्या माध्यमातून ते अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे त्या संस्थेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. मात्र याच घटनेनंतर आश्रमशाळांच्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. ही आश्रमशाळा 1992 पासून पूर्ण अनुदानित आहे. मग इतक्या वर्षात विद्यार्थिनीच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा का झाली नाही? निधी कुठे खर्च झाला? विद्यार्थिनींना जमिनीवर का झोपावं लागलं? आणि वसतिगृहाच्या परिसरात लाकडांचा साठा का ठेवण्यात आला? या प्रश्नांची उत्तरं आता शोधावी लागणार आहे. माझ्यासोबत जिल्हाधिकारी आणि एटीसी आणि सर्व तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांना घेऊन जेव्हा मी त्या आश्रमशाळेची पाहणी केली तेव्हा ही बाब लक्षात आली की अनेक ठिकाणी जे नियमित आणि जैनजीला त्याच्यातून उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्याचं उत्तर देण्यासाठी प्रधानमंत्री किंवा देशाचे गृहमंत्री पूर्ण अधिवेशन होतपर्यंत ते सभागृहात आले नाही का? भाजपवाले त्यांच्या विरोधात मोर्चा काढताय? देशाच्या गृहमंत्र्याची जी वागणूक आहे, देशाच्या प्रधानमंत्र्याची जी वागणूक आहे ते देशहिताची नाही. झारखंडमधील लाठीचार्जवरून महाराष्ट्रातही आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय. झारखंड लाठीचार्जवरून आता ठाकरे बंधूंची बोलती का बंद आहे असा सवाल शेलारांनी केला. तर यावरून आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान झारखंडमध्ये का जात नाहीत असा सवाल विचारला. उद्धवजींना आम्ही रांचीचं तिकीट पाठवून देऊ पाहिजे तर काय हरकत नाही. आमची युवा मोर्चाची मंडळी त्यांना मदत करतील, रांचीचं तिकीट देतील. तिथे रांचीच्या विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पार्टी उभी आहे. आता उद्धवजी तुम्ही रांचीला यायला तयार आहात का जात नाही आहात? आता कंठशोष तुमचा का झालाय? आणि म्हणून हे सगळी दुटप्पी भूमिका घेणारी मंडळी आहेत. कुठच्याही शांततापूर्व आंदोलकांवर लाठीचार्ज किंवा असं काही होऊ नये आणि त्याचा आम्ही विरोध तर करतोच. काल सगळ्याच पक्षांनी ही भूमिका मांडलेली आहे. पण दुसरे जे चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आले, भाजपचा झेंडा घेऊन पोलिसांवर दगडफेक करणारे हे लोक कोण होते? काही तर मीडियानेच एक्सपोज केले. कोण दुसऱ्या राज्यातून तिथे झारखंडच्या त्या परीक्षेसाठी बसवलेलं आहे, आंदोलन करायला आणलं आहे, त्यांच्या गाड्यांमध्ये दगड सापडले, कोण कुठून गाड्या करून आलेलं आहे. सांगतात आम्हाला भाजपनी बंगालमधून पाठवलं आहे, कुठून दुसरीकडून पाठवलं आहे. हे तर दिसतंय ना चित्र. तर दगडफेक कोणी केली त्यानं तर पकडलंच पाहिजे. झारखंडमधल्या लाठीचार्जवरून अभिजित दिपकेंनीही आपला संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे संजय राऊतांनीही झारखंड सरकारने विद्यार्थ्यांशी बोलायला हवं असं म्हटलेलं आहे. कल झारखंड में जो भी हुआ वो बहुत ही खराब था. जैसा जंतर मंतर पर हमने 20 तारीख को देखा था, कुछ वैसा ही नजारा झारखंड में कल देखा गया, जहां पर स्टूडेंट्स के ऊपर टीयर गैस बरसाए गए, लाठियां बरसाई गई. और मुझे तो ये समझ नहीं आता है कि जब पॉलिटिकल पार्टीज प्रोटेस्ट करती है तब लाठीचार्ज या टीयर गैस क्यों नहीं यूज किया जाता है. ये टीयर गैस और लाठीचार्ज हमेशा जो स्टूडेंट्स है उनके ऊपर ही क्यों किया जा रहा है. देवेंद्र महतो जी से भी कल मेरी बात हुई, जो इस पूरे आंदोलन का
नेतृत्व कर रहे हैं और उन्होंने मुझे बताया कि वो 9 दिन से अनशन पर थे, उसके बाद भी पुलिस वालों ने उन पर लाठियां चलाई है और उन्हें मारा गया है, पीटा गया है और वो हॉस्पिटल में है और उनकी अभी जो सिचुएशन है वो भी काफी चिंताजनक है। तो कहीं ना कहीं सोचना चाहिए सारी सरकारों को, चाहे जंतर मंतर हो या झारखंड हो, देश में जितनी भी सरकारें उन सभी को सोचना चाहिए कि स्टूडेंट्स पर ऐसा अत्याचार करके आप लोगों को क्या मिल रहा है। ये स्टूडेंट्स अपने अधिकार के लिए लड़ रहे हैं, अपने भविष्य के लिए लड़ रहे हैं, वो किसी वोट बैंक के लिए नहीं लड़ रहे। झारखंड में अगर ये हुआ है तो जिम्मेदारी वहाँ के मुख्यमंत्री की है। अगर वहाँ के जो विपक्ष के लोग हैं वो इस प्रकार की मांग करते हैं तो उसके ऊपर हेमंत सोरेन ने जवाब देना चाहिए। मेरा कहना है कि हेमंत सोरेन जी ने उनसे बात करनी चाहिए थी बच्चों से, जैसे हम यहाँ कहते हैं कि मोदी जी ने, अमित शाह जी ने जंतर मंतर के बच्चों से बात करनी चाहिए थी। उसी तरह से अगर हज़ारों के संख्या में लोग रांची में उतरे हैं बच्चे, तो उनसे भी बातचीत और संवाद होना चाहिए था, वो नहीं हो गया, इसलिए बच्चे इस प्रकार से हिंसक हो गए हैं। एकंदरीत झारखंडच्या लाठीचार्जचे पडसाद दिल्लीपासून महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळतात। सत्ताधारी आणि विरोधक दोघेही लाठीचार्जचा मुद्दा पॉलिटिकल टूल म्हणून वापरतात, पण विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज मग तो दिल्लीतला असो की रांचीतला, दोन्ही चुकीचाच आहे। मग आम्ही केला म्हणून तो योग्य आणि तुम्ही केला म्हणून तो चुकीचा अशी भूमिका जर कोण घेत असेल तर तो दुटप्पीपणा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील नेहमी सरकारवर निशाणा साधत असतात। मात्र आज जरांगे पाटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। वरट्टीवारांच्या वक्तव्याचा समाचार घेत बोटावर मोजण्या इतकी काँग्रेस शिल्लक राहिली आहे। असल्या बोलण्यानं उरली सुरली काँग्रेस सुद्धा संपेल असं टीकास्त्र जरांगे पाटील यांनी डागलंय। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मागील अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे। काही मिळालेली कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। मात्र नेहमी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या जरांगे पाटील यांनी थेट आज काँग्रेसवरच निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। बोटावर मोजण्या इतकी काँग्रेस शिल्लक राहिली आहे, कशाला खड्ड्यात घालताय असं म्हणत जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। तर मराठ्यांविरोधात बोलण्याचे आदेश राहुल गांधींनी दिलेत का असा सवालही जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांना विचारला। अरे गेले खड्ड्यात तुम्ही सगळे नीट वागा ना, 4-2 जणांमुळे बरं चाललंय त्याच्यात। ते अमित देशमुख साहेब येतं, इकडे ते थोरात साहेब येतं, चव्हाण साहेब येतं, तिकडे ते सपकाळ साहेब येतं, नाना पटोले साहेब येत, बरं चाललंय, कशाला हीच की तू खेळ। ते राहुल गांधी हे सांगितलं का मराठीच्या विरोधात बोल म्हणून? राहिले काँग्रेस बोटावर सुद्धा मदत करायला नाही काँग्रेस आणि बेसराम। कशाला घाल तू खड्ड्यात? नीट राह ना, तू कितीही बोलला तरी मी आरक्षण घेणारच आहे। काँग्रेस कशाला डुबी तू? जरांगे पाटील यांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर सरकार जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, सरकार हात जोडतंय असा आरोप पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला। जरांगेवर बोलण्यासाठी राहुल गांधींच्या परमिशनची गरज नाही। जो जरांगे ओबीसी नेत्यांना वारंवार टार्गेट करतो आणि ते जे चाललंय बोगस प्रमाणपत्र 1 लाख, ते केवळ मंत्र्यांच्यावर जो टीका करत असताना तो जी जात पडताळणी समिती आहे त्याच्यावर दबाव यावा आणि त्यांनी उलटं सिधं करावं, त्यांना कशी ज्युडिशरी पॉवर आहे, यासाठी हे जरांगेचं काम आहे। हे जरांगे अशा पद्धतीनं बोलत आहे। अरे जे कायद्यात बसत असेल त्यांना द्यायला आम्हाला काहीच अडचण नाही। कायद्याच्या बाहेर जाऊन या सगळ्यावर सरकारवर दबाव आणून आणि धमकावून हे खरं म्हणजे नाकर्ते सरकार आहे। हे सरकारमध्ये दम नाही आहे म्हणून सरकारला तो घाबरवतो आहे। जरांगे पाटील आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील या आरोप प्रत्यारोपाला सुरुवात कुठून झाली तर ती सोलापुरातील जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर। सोलापुरातल्या जाहीर सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी तलवारीची भाषा केली। मराठ्यांच्या हातात तलवारी आहेत असं विधान जरांगे पाटील यांनी केलं। यावर वडेट्टीवारांनी टीका केली। राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळायचं काम सरकारचं आहे, कोणत्या गोष्टीसाठी किती झुकावं हे सरकारनं ठरवावं असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला। सगळ्याच्या कण गिरायची ताकद एकट्या मराठ्याच्या सगळ्याच्या कण गिरू शकते। ते म्हणजे कोणत्या हातात घेऊ? कोणत्या हातात घेणार? मराठ्याच्या हातात चालणारे अशा केले गाडी सुद्धा बसून जाणार नाही, धुरून लागला सारखं लागल। इतकं टोकाचं पाऊल उचलायची बावनकुळ्याला काहीच गरज नव्हती। कोयता हातात घेईल तर ते पोलीस बघतील,
कोण कोयता घेईल, कोण तलवार घेईल, कोण बंदूक घेईल, त्यावर मला बोलायची गरज नाही. या राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम सरकारचं आहे. सरकार कोणाला कोयता हातात देऊन सांभाळेल, कोणाला बंदूक देऊन सांभाळेल, कोणाच्या हातात बांबगोळा बघून सांभाळेल, तो सरकारचा प्रश्न आहे. आणि सरकारने कोणत्या गोष्टीसाठी किती वाकावं, झुकावं, नतमस्तक व्हावं हे आता सरकारने ठरवलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील हे नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतात. आता काही मिळालेले कुणबी दाखले रद्द केल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चेच्या हालचाली सुरू केल्या. यावरून संतापलेल्या विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंसमोर सरकार झुकत असल्याचं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर जरांगे पाटील यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधत पहिल्यांदाच काँग्रेसला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. पावसाचा जोर ओसरतोय, पण नाशिकच्या ग्रामीण भागात जमिनीची धडधड अजूनही सुरूच आहे. गेल्या 1.5 महिन्यात नाशिकच्या ग्रामीण भागाला भूकंपाचे तब्बल 64 सौम्य धक्के जाणवले आहेत. 1.6 पासून ते 4.3 रिश्टर स्केलपर्यंतच्या या धक्क्यांनी पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि कळवण परिसरातील नागरिकांची चिंता वाढवली आहे. काही ठिकाणी घरांमध्ये तडे गेले, तर एक पेठ तालुक्यात एका शाळेची इमारत सुद्धा कोसळली आहे. भूगर्भात नेमकं काय सुरू आहे, या धक्क्यांमागची कारणं काय आहेत, पाहूयात. पावसाचे थेंब थांबले, पण नाशिकच्या जमिनीची धडधड थांबलेली नाहीये. रात्र असो किंवा पहाटेची वेळ, अचानक ताट भांडी वाजतात, पंखे हलतात आणि काही क्षणातच गावभर भीतीची लाट पसरते. कारण नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गेल्या 1.5 महिन्यात तब्बल 64 सौम्य धक्के नोंदवले गेले आहेत. या धक्क्यांची तीव्रता 1.6 ते 4.3 रिश्टर स्केलपर्यंत आहे. नाशिक जिल्ह्यात काल भूकंपाचे 4 सौम्य धक्के बसले. दिंडोरी, पेठ आणि सुरगाण्यात बसलेल्या या धक्क्यांची तीव्रता 2.9 ते 3.2 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नुकत्याच झालेल्या धक्क्यांमध्ये पेठ तालुक्यातील एका शाळेच्या इमारतीला मोठा फटका बसला. 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग या इमारतीत भरायचे. मात्र इमारत कोसळल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत येणं बंद केलं. आता गावकऱ्यांच्या घरातच विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत. पूर्णच्या पूर्ण वर्ग खोल्या म्हणजे नादुरुस्त झालेल्या आहेत. म्हणजे पूर्ण त्या भेगा गेल्या आहेत, भिंतीला वगैरे पत्रे पण निकामी झालेले आहेत. त्या ठिकाणी मुलं बसवणे म्हणजे योग्य नाही. भूकंपाचाही परिणाम त्या शाळेवर होणार नाही. जसं पोर्टेबल काही शाळा असतात, काही ठिकाणी ही पण सूचना आली की काही ठिकाणी वन विभागाच्या जागा आहेत, तर बाबा अशा ठिकाणी ती जमीन मागणं आणि नाहीच मिळाली तर कंटेनर फॉर्ममधल्या शाळा आपण तिथे देऊ शकतो का, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. एकीकडे नागरिकांची भीती वाढते, तर दुसरीकडे प्रशासन आणि शास्त्रज्ञ या हालचालींचा बारकाईने अभ्यास करतायत. गेल्या जुलै महिन्यापासून नाशिकच्या भूगर्भात सातत्यानं हालचाली नोंदवल्या जात आहेत. नाशिकच्या पूर्व पश्चिम दिशेला जमिनीखाली सुमारे 30 किलोमीटरचा फॉल्ट झोन असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या परिसरात भूकंपाचं केंद्रबिंदू सुद्धा तुलनेने उथळ आहे. सुमारे 5 किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू आढळत असल्यानं हादरे जमिनीवर अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. गेल्या 1.5 महिन्यात नाशिक जिल्ह्यात 64 सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता 1.6 ते 4.3 रिश्टर स्केल इतकी आहे. फॉल्ट झोन सुमारे 30 किलोमीटर पूर्व पश्चिम इतका आहे. केंद्रबिंदू सुमारे 5 किलोमीटर उथळ खोलीवर आहे. प्रमुख प्रभावित तालुके आहेत पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि कळवण. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची यंत्रणा आता अधिक सक्रिय करण्यात आली आहे. त्र्यंबक, मेरी, हरणबारी, सुरगाणा आणि मालेगाव या ठिकाणी भूकंप मापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून जमिनीतील सूक्ष्म हालचाली नोंदवल्या जात आहेत. अगदी बारीक कंपनही टिपली जात आहेत. त्यामुळे भूकंपाच्या हालचालींचा सातत्यानं मागोवा घेणं शक्य होत आहे. ऑलरेडी एक सेस्मिओग्राफ्स विभिन्न ठिकाणी बसवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजतोय की पी वेव्स, एस वेव्स जो असतो भूकंपाने, त्याच्या संदर्भात त्याला माहिती मिळणार आहे आणि ते स्टडी पण करणार, रिझन्स पण समजणार, त्याची ट्रेंड्स पण बघणार आणि अर्ली वॉर्निंग कसं करता येईल त्याबद्दल पण लक्षात घेणार. परंतु या आपल्याला आधीपासून जो त्यांची रिपोर्ट्स आहे या कार्यालयामध्ये उपलब्ध, त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट म्हटलं की हे लो इंटेन्सिटी इंट्रा प्लेट भूकंप आहे. बसाल्ट हार्ड रॉक वर भूकंप आहे आणि याची इंटेन्सिटी म्हणजे 4 से खाली राहणार आहे.
या भूकंपांच्या मालिकेकडे प्रशासनाचं लक्ष आहे. भूगर्भात साचलेला अतिरिक्त दाब या छोट्या धक्क्यांच्या माध्यमातून कमी होत असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. म्हणजेच हे धक्के म्हणजे भूगर्भातील ताण कमी होण्याची एक प्रक्रिया असू शकते. मात्र त्यातून भविष्यात नेमकी कोणती हालचाल होईल याचा ठाम अंदाज बांधणं शक्य नाही. त्यामुळे निरीक्षण महत्त्वाचं ठरत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षिततेबाबतही प्रशासनानं स्पष्टता दिली आहे. धरणांना कोणताही धोका नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. धरण सुरक्षितता संघटनेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे. धरणाचे साधारणतः 3 रिश्टर स्केलपेक्षा कमी क्षमतेचे जे भूकंपाचे धक्के ही भूगर्भातली घडामोड सतत चालू असते. त्याचा विशेष परिणाम होत नाही, परंतु 4.3 वगैरे किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या क्षमतेचे असले तर परिणाम होऊ शकतो. त्या अनुषंगाने आपण सर्व धरण मालकांना सूचना दिलेल्या असतात की अशा प्रकारचे जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी, फक्त भूकंपच नाही, मोठ्या प्रमाणावरची अतिवृष्टी असेल किंवा चक्रीवादळ वगैरे असतील तर अशा कालावधीत देखील धरणांचं एक विशेष तपासणी केली जाते आणि त्या अनुषंगाने SDS सोलार रिपोर्टिंग केली जाते. तुर्तास आपल्या कुठल्याही धरणाला धोका नसल्या कारणाने आपल्याकडे तशा प्रकारची कोणतीही रिपोर्टिंग झालेली नाही. दरम्यान नाशिक नंतर जव्हारमध्ये सुद्धा भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्री 1 तासात इथे भूकंपाचे 2 धक्के बसले असून याची तीव्रता 3.2 आणि 3.4 रिश्टर स्केल एवढी आहे. नाशिकच्या जमिनीखाली हालचाल सुरू आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या हालचालींचं शास्त्रीय निरीक्षण सुरू आहे. हादरे सौम्य असले तरी नागरिकांची चिंता खरी आहे. म्हणून अफवांपेक्षा अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जमिनीखालची धडधड कधी थांबेल याचं उत्तर सध्या भूगर्भाकडेच आहे आणि म्हणूनच नाशिकच्या या धडधडत्या जमिनीवर प्रशासनाची नजरही तितकीच करडी आहे. योगेश खरे, झी24 तास, नाशिक. आदिवासी विकास मंत्री उद्या गडचिरोली दौऱ्यावर. गडचिरोलीत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झालाय. कॅबिनेटमध्ये फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. फडणवीसांच्या आदेशानंतर उईके गडचिरोलीत जाणार आहेत. त्यानंतर संबंधित आश्रमशाळेला सुद्धा मंत्री उईके भेट देणार आहेत. प्रत्यक्ष कार्यवाहीचा घटनास्थळी जाऊन मंत्री उईके आढावा घेणार आहेत. लग्नाच्या रेशीम गाठी जुळल्या, पण दिल्लीतल्या एका रिसेप्शनमध्ये राजकीय रेशीम गाठींची चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनला दिल्लीतल्या दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत तर राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींपासून शरद पवार, जयंत पाटील आणि अनिल देशमुखांपर्यंत अनेक नेते एकाच ठिकाणी दिसले. विशेष म्हणजे मोदी आणि शरद पवारांची भेट झाली. मोदी आणि रोहित पवार यांच्यातही संवाद झाला. त्यामुळे हा सोहळा राजकीय चर्चेचा विषय ठरलाय. पाहूयात दिल्लीतल्या या रिसेप्शनमध्ये नेमकं काय घडलं. दिल्लीत मोठ्या थाटामाटात रेवती सुळे आणि सारंग लखानीचा रिसेप्शन सोहळा पार पडला. हा सोहळा लग्नाचा असला म्हणजेच लग्नाच्या रिसेप्शनचा असला तरी चर्चा मात्र राजकीय भेटीगाठींची सुरू आहे. कारण रिसेप्शनच्या निमित्तानं दिल्लीत राजकीय गाठी भेटींचं जणू मिनी अधिवेशनच भरलं होतं की काय, हा प्रश्न त्यातल्या काही गाठी भेटी बघून पडतोय. आता रिसेप्शन मधील पंतप्रधान नरेंद्र मोदींची एंट्री तुम्हीच बघा. पंतप्रधान मोदींसोबत SPGचे कमांडो तर आहेतच. थोडं बारकाईने बघितलं तर मोदींच्या आजूबाजूला कोण कोण मंडळी आहे हे सांगायला वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. हा, तुम्ही बरोबर ओळखलं. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत ज्यांनी एकत्र विमान प्रवास केला तेच ते जयंत पाटील. जयंत पाटील पंतप्रधान मोदींसोबत आहेत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख पंतप्रधान मोदींच्या मागे दिसत आहेत. म्हणजे रिसेप्शन एक, पण राजकीय उपस्थिती मात्र ऑल पार्टी. जयंत पाटील आणि अनिल देशमुखांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर रिसेप्शन हॉलमध्ये येताच मोदी थेट शरद पवारांकडे गेले. दोघांमध्ये काहीतरी सोफ्यावर बसून चर्चा सुद्धा झाली. आता शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातल्या चर्चेचा सुगावा आपल्याला लागेल का? तर अजिबात नाही. आता चर्चा नेमकी कशावर झाली ते काय आपल्याला सांगता येणार नाही, कारण हे कळण्यासाठी कदाचित लग्नाच्या जेवणापेक्षा राजकीय मेन्यू आपल्याला बघावा लागेल. आता दुसरा व्हिडिओ बघा. नरेंद्र मोदी रेवती सुळे आणि सारंग लखानींसोबत संवाद साधतायत आणि त्याच वेळी सुप्रिया सुळे कोणाला घेऊन येत आहेत तर रोहित पवारांना त्या थेट मोदींसमोर घेऊन आल्या. आणि मग काय, रोहित पवारांनी सुद्धा वेळ न दवडता मोदींसोबत हास्यसंवाद सुरू केला. आता इथे सुद्धा दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते त्या दोघांनाच ठाऊक. पण चेहऱ्यावरचे हावभाव पाहता चर्चा फक्त कसं काय आणि ठीक आहे ना
किंवा जेवण झालं का एवढ्यावर तर अजिबातच थांबली नसावी. मग पंतप्रधान मोदींनंतर एंट्री झाली ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची. अमित शहांपाठोपाठ गांधी कुटुंब देखील रिसेप्शन सोहळ्यात दाखल झालं. त्यामध्ये प्रियंका गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधीही होते. आता अमित शहा आणि गांधी हे दोन्ही नेते संसदेत एकमेकांसमोर किती येतात हा वेगळा मुद्दा. पण रिसेप्शन मध्ये मात्र स्टेज एकच, फोटोशूट एकच आणि योगायोगाने दोघांची उपस्थिती सुद्धा एकाच ठिकाणी. थांबा, त्यानंतर आता तिसरा व्हिडिओ बघा. मोदी अमित शहा नंतर स्टेजवर आले आहेत राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी. सत्ताधाऱ्यांचा नंबर आधी. आता स्टेजवर नवरा नवरी सोबत फोटो काढायचं म्हटल्यावर कशा रांगा लागतात आणि कशी चढाओढ असते तुम्हाला सांगायची गरज नाही. इथे सुद्धा तसं झालं का हा प्रश्न पडतोय, कारण इथे सत्ताधाऱ्यांचा नंबर स्टेजवर जाण्यासाठी आधी लागला आणि विरोधकांचा नंबर सत्ताधाऱ्यांच्या नंतर. म्हणजे रिसेप्शन मध्ये सुद्धा प्रोटोकॉलचा राजकीय रंग काही सुटलेला दिसत नाहीये. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांनी फोटोशूट केल्यानंतर शरद पवारांची सुद्धा भेट घेतली. सोनिया गांधींनी तर शरद पवारांच्या शेजारी बसून त्यांच्याशी गप्पाही केल्या. आता या सगळ्या भेटीगाठींचा अर्थ काय कुणी सांगावं. आता कदाचित फक्त शुभेच्छाही असतील, कदाचित जुन्या आठवणी असतील, किंवा मग या रिसेप्शनच्या निमित्तानं काही नव्या राजकीय रेशीम गाठी सुद्धा जुळत असतील. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं लग्न झालं. रिसेप्शन सोहळा सुद्धा दिमाखात पार पडला. पण लग्नाच्या या सोहळ्यापेक्षा दिल्लीत रंगलेल्या राजकीय गाठी भेटींची चर्चा आता जास्त रंगते. म्हणजे थोडक्यात काय तर नवविवाहितांच्या रेशीम गाठी जुळल्या, मात्र रिसेप्शन मध्ये राजकीय रेशीम गाठी जुळल्या का याची चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. लोकशाहीत सत्तेचा आणि राजकारणाचा अतिरेक किती टोकदार रूप धारण करू शकतो याचं एक अत्यंत संतापजनक आणि समाज मनाला सुन्न करणारं वास्तव बुलढाणा जिल्ह्यातून पुढे आलंय. गावातील राजकीय विरोधकांच्या सततच्या छळाला आणि दबावाला कंटाळून एका लोकनियुक्त सरपंचानं टोकाचं पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, ज्यामध्ये राजीनाम्यासाठी कसा जीवघेणा त्रास दिला जात होता याचा पर्दाफाश केलाय. या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त होत असून हत्येसारखा हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. संग्रामपूर तालुक्यातल्या करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक उगले यांनी राहत्या घरी गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे. गावाच्या विकासासाठी जनतेनं मोठ्या अपेक्षेनं त्यांना निवडून दिलं होतं. मात्र गावातीलच काही मस्तवाल राजकीय विरोधकांना त्यांचा हा अधिकार आणि लोकप्रियता खुपत होती. मी गट ग्रामपंचायत करमोळा सरपंच वैभव पाटील उर्फ भैया वर्गे ज्याच्याला कंटाळून मी माझं आयुष्य संपवत आहे. तू 3 वर्षापासून मला तू सरपंच पदाचा राजीनामा देऊन टाक, मला सरपंच व्हायचं होतं. त्या कारणानं तू मला नाहक त्रास देत आहे. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी दीपक उगले यांनी अत्यंत वेदनेनं मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. आपल्याला सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी राजकीय विरोधकांकडून कशा प्रकारे मानसिक व शारीरिक त्रास दिला जातोय हे त्यांनी या व्हिडिओत रडत रडत सांगितलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाज मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. करमोडा गावचे विद्यमान सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी त्यांना त्रास देत असलेल्या वैभव उर्फ भैया दादाराव वर्गे यांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे स्टेटस त्यांच्या मोबाईलवर ठेवून सकाळी 6:30 वाजता करमोडा येथील त्यांच्या शेतामध्ये गळफास घेतलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण करमोडा गावात आणि बुलढाणा जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. एक लोकनियुक्त सरपंच जर अशा राजकारणाला बळी पडत असेल तर सामान्य जनतेनं न्याय कसा मागायचा असा संतप्त सवाल नागरिक करतायत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व आरोपी राजकीय विरोधक सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. सदरबाबतची घटना त्यांचे भाऊ श्रीकृष्ण प्रकाश उगले यांनी पोलीस स्टेशनला येऊन कळवल्यावरून पोलीस स्टेशन तामगाव या ठिकाणी अपराध क्रमांक 270/2026 कलम 108 BNS प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आलेले आहेत. आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यास लवकरच अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
राजकीय द्वेषापोटी एका लोकप्रतिनिधीला आणि कुटुंबकर्त्याला संपवण्याची ही घटना अत्यंत काळजाला पीळ पाडणारी आहे. समाज मनाला सुन्न करणाऱ्या या प्रकरणात फरार असलेले आरोपी लवकरात लवकर पोलिसांच्या जाळ्यात अडकतात का आणि त्यांना कठोर शिक्षा मिळते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मयूर निकम, झी24 तास, बुलढाणा. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH